पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भिगवण येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वादाच्या भोवऱ्यात सापडले। व्यासपीठावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र नसल्याचा आरोप करत भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते शरद नाना चित्तारे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर निषेध नोंदवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। चित्तारे यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा होत्या, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि भविष्यात अशा चुका टाळाव्यात अशी मागणीही त्यांनी केली। या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून आता प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहूयात आता शरद नाना चित्तारे यांची सविस्तर मुलाखत। महसूलच्या माध्यमातून सर्व शासकीय स्कीमा लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आज त्या निमित्ताने घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे सर्व करत असताना फक्त त्याच्यामध्ये एक विशेष असं लक्ष आमच्या निदर्शनास येऊन आलं की हा कार्यक्रम शासनाने आयोजित केलेला आहे आणि ज्या पण शासनाच्या पदावरती बसणारे पदाधिकारी असतील किंवा तालुक्याचे आमदार असतील, प्रतिनिधी असतील, सर्वच शासकीय निमशासकीय ज्यांना या लोकांना ज्या महामानवाने हे सर्व अधिकार दिले, ही सगळी चौकट संविधानाच्या राज्यात चालती। मग हे संविधानाचे निर्माते जे आहे त्यांचा आज या ठिकाणावरती या मोठ्या कार्यक्रमामध्ये अपमान झाल्याची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते। त्या ठिकाणावरती त्यांची प्रतिमा न ठेवणे, मग ह्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं वावडं आहे का असा प्रश्न आता निर्माण होणार आहे, चिन्ह आहे। कारण जे राज्यामध्ये आज सरकार चाललंय ते सरकार अत्यंत जातीवादी विचारसरणीचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे, भेदभाव निर्माण करणार आहे, जातीमध्ये भांडण लावणारा प्रकार आहे। आणि मग अशा सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अख्खच पुसायचं ठरवलंय का काय, हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणवलं। असं तुम्हाला का वाटलं? याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणावरती ज्या प्रतिमा ठेवण्यात आल्या, आता लोकमान्य टिळकांची त्या ठिकाणावरती प्रतिमा ठेवण्यात आली, अण्णाभाऊ साठेंची प्रतिमा ठेवण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली। या सर्व महापुरुषांचं आपापल्या पद्धतीने देशाला योगदान आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। परंतु भारताची राज्यघटना, भारताचं जे आजचं कार्यक्रम आहे हा शासन निर्मित आहे आणि हे सर्व शासनाला जे सर्व अधिकार, जे लोकांना दिलेले अधिकार आहे, हे सर्व मिळवून देण्याचे ज्या माणसांनी प्रयत्न केले, वंचित घटकात शोषित पीडित समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अशा कार्यक्रमामध्ये प्रतिमा न ठेवणे हा त्यांचा अपमान आहे असं आम्हाला जाणवतं। तहसीलदारांशी तुम्ही बोललात या विषयावर? 100% मी तहसीलदारांसंग या संदर्भामध्ये चर्चा केली, तर तहसीलदारांनी मला उग्रीड पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला मनामध्ये ठेवले पाहिजेत, त्यांचे संकुचित विचार आपल्याला समाजापुरती या कार्यक्रमापुरते राहिले नाही पाहिजेत, देश पातळीवरती त्यांच्या विचारधांगे आहेत। हे सगळं झालं खरं, बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारख्या कार्यक्रमामध्ये किंवा या ठिकाणावरती फोटो न ठेवण्यामुळं अडून राहणार नाहीत, परंतु जो शासनाचा प्रोटोकॉल आहे त्या शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये ज्या राजमुद्रा आहेत, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ज्याचं घटना लिहून दिली त्या घटनेवरती चालणारं राज्य आहे आणि तुम्हाला सर्वांना जे आज अधिकार भेटलेले ते बाबासाहेबांमुळे भेटलेले आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अशा कार्यक्रमामध्ये अपमान करणं ही अत्यंत खेदाची बाब आहे। आता या ठिकाणी हा महसूलचा कार्यक्रम झाला, तर इंदापूर तहसील कार्यालयामध्ये भिगवणच्या काय टोकावरून किंवा खाली नरसिंहपूरवरून जे लोक त्यांची काही विविध जातीचे दाखले म्हणा, रेशन कार्ड म्हणा किंवा निराधार योजनेच्या शाखेमध्ये म्हणा सातत्याने हेल्पट घालतात, परंतु हेल्पट घालून त्यांच्या पद्धती निराशाच येते असते। त्यांची कुठलीही कामं मार्गी लागली जात नाहीत, अधिकारी त्यांना व्यवस्थित बोलत नाहीत, त्यांना स्कीमची कुठली माहिती देत नाहीत। परंतु या ठिकाणी मंत्री महोदय सातत्याने सांगतात जनसेवा हीच ईश्वर सेवा, असं मानून तुम्ही जनतेची कामं करा, म्हणजे कुठतरी
शासकीय अधिकारी कचेरीत त्यामध्ये तहसीलदारपासून सगळेच आले खालपर्यंत. मंत्री महोदयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतो असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता काय असतं, मंत्रिमंडळामध्ये काम करतात, आमदार म्हणून ते काम करत असतात आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी हा फक्त आदेश देण्यापुरताच असतो. त्यांना आदेश पारंकित करण्याचे अधिकार नसतात, आदेश देण्याचे अधिकार असतात आणि त्या पद्धतीने ते इथल्या शासकीय अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्याचे सूचना देतात की तुम्ही जनतेचं काम करा. याच्यामध्ये आमदार मंत्र्यांचं कुठल्याही पद्धतीचं हस्तक्षेप, समाजाचं काम करणं हा त्यांचा पाठीमागचा अजेंडा असतो. परंतु त्यांच्यावरती देखरेख करणं, त्यांच्यामध्ये काम करणं हे त्यांचंही काम आहे आणि म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणावरती आता तहसीलदार काम करतात किंवा तुम्ही म्हणता जनतेची कामं होत नाही, तर याला सर्वस्वी इंदापूर तालुक्याचा तहसीलच्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये काम करताना तो सर्वांचा हेड आहे, ते सर्वस्वी जबाबदार असतात. मला वाटतं निष्क्रिय काम करणारे पदाधिकारी आपल्यामध्ये इंदापूर तालुक्याला कोकणे साहेब होते, त्यांची ज्या पद्धतीने कारवाई झाली ती कारवाई इंदापूर तालुक्यामध्ये मला वाटतं बनसोडे साहेबावरती पण ती वेळ यावं नाही अशी आमची इच्छा आहे. पण त्यांनी जर ती पद्धत आणली असेल आणि त्यांच्या कारखान्यात ते स्वतः SC आहेत, SCचे दुसरे खाडे साहेब आहेत, खुडे साहेब आहेत, ABDO आहेत, माळी समाजाचा या ठिकाणावरती PI आहे, मी म्हणतो सर्व OBC समाज या ठिकाणावरती आहे आणि ज्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या तुमच्या मूलभूत तत्वावरती आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचला, ह्यांनाच विसर पडला आहे आणि मग हे सर्वजण RSSचे गुलाम झालेत का काय अशी परिस्थिती आपल्याला जाणवते. आजच्या घटनेवर आपण काय पुढे करणार आहात? निश्चितच आता आम्ही सर्व दलित समाजाच्या संघटनेनं, पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये मंगळवारी साधारणतः मिटिंग आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर सर्व समाजाच्या मदतीनं अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचा जाहीर निषेध करू. आता इंदापूर तहसील महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.